साताऱ्यातल्या फलटणच्या नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार? फलटणवासीय कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार? चला पाहूयात फलटण नगर परिषदेचा हा ग्राउंड रिपोर्ट। सातारा जिल्ह्यातल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत गेली 25 वर्ष विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची निर्विवाद सत्ता आहे। सत्तेचं हेच वर्चस्व टिकवण्यासाठी रामराजे निंबाळकरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी ते स्वतः प्रचारात उतरलेत। या शहराचं मी कुठेतरी देणं लागतो, ऋण लागतो असं म्हणून मी या इलेक्शनमध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे। इथं पडलेली पॅनेल जर सगळी बघितली, अर्थार्थी जर बघितली आणि सारांशाने बोलायचं झालं तर ही इलेक्शन फारशी काही जड जाईल असं काही परिस्थिती नाही। तर गेली 25 वर्ष फलटणमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीसमोर काँग्रेसनं जोरदार आव्हान उभं केलंय। बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी प्रचारातही आघाडी घेतलीये। खड्ड्यांमुळे वाहतूक समस्या निर्माण झालीय, कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही। राष्ट्रवादीची एवढी वर्ष सत्ता असूनही फलटणचा विकास झालेला नाही। त्यामुळे परिवर्तन होत काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलाय। गेल्या 5 वर्षापूर्वी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या तालुक्यासाठी स्वतंत्र MIDC चव्हाण साहेबांनी मंजूर केली। त्याचबरोबर स्वराज उद्योग समूहाचा लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखाना उभारण्यासाठी भरीव मदत केली। या फलटण शहरासाठी रस्त्यासाठी 2 कोटी रुपये निधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जशी चव्हाण साहेबांची छबी आहे तसेच आदर्श उमेदवार, चरित्रसंपन्न उमेदवार फलटणला आम्ही दिलेले आहेत। काँग्रेस पक्षानं या इलेक्शनमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे, कारण ज्या राज्याचे सभापती श्रीमंत रामराजे साहेब यांच्याकडे गेली 25 वर्ष एक हाती सत्ता असून सुद्धा या शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास ते करू शकलेले नाहीत। मग तो आरोग्य असेल, गटारे असतील किंवा शहरातले रस्ते असतील किंवा शहरात दहशतीचं वातावरण अजिबात ते कंट्रोल करू शकले नाहीत। या भागातला कोणत्याही विकासात्मक काम ते करू शकले नाहीत। त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बहुमताने निवडून येतील आणि या शहरावरती काँग्रेसची सत्ता येईल। फलटणमध्ये तिरंगी लढत होत असून रामराजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, रणजितसिंहांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि सुशांत निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवत आहेत। आता रामराजे नाईक निंबाळकर आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवणार की काँग्रेस त्याला खिंडार पाडत परिवर्तन घडवणार हे येत्या 28 नोव्हेंबरला समोर येईल। विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।